कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून जगांसमोर आणणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनलचे निर्माते शिरीष गवस वय 33 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला। मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूबवर त्यांनी शेअर केला। या व्हिडिओ खाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहू लागलेत। कोरोना काळात जेव्हा जग थांबलं तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळंच ध्येय उराशी बाळगलं। शिरीष IT क्षेत्रामध्ये काम करायचे तर पत्नी पूजा सिनेसृष्टीमध्ये काम करत होती। कोरोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला। गावातील जीवनशैली, तिथली खाद्य संस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, यामध्ये येणारे आव्हानं, गमती जमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या। शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर यूट्यूबवर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केलं। सध्या त्यांच्या चॅनलचे 4,27,000 सबस्क्रायबर आहेत। गवस जोडप्यानं आतापर्यंत ह्या चॅनलवर 161 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। शिरीष गवस यांच्या मृत्यूबद्दल कोकणची लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरनं देखील इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर केली आहे। शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, ह्या बातमीवरती विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया अंकितानं स्टेटसच्या माध्यमातून दिली। यानंतर तिनं दुसरा एक स्टेटस शेअर करत आज 2 ऑगस्ट शिरीष गवस यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली। नेमकं झालं काय ते आपण पाहूयात। सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासुली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी निगडीत आजाराने त्रस्त होता। त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते अशी माहिती मिळतीये। मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे। शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते। MBA शिक्षण घेतलेला शिरीष गवस मुंबईमध्ये नामांकित कंपनीमध्ये कामाला होता, तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये कार्यरत होती। कोरोनानंतर ते गावी स्थायिक झाले आणि त्यांनी रेड सॉइल स्टोरीज सारखा अनोखा प्रयोग केला। मात्र आज शिरीष यांच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबावरती आणि कोकणावरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या चाहत्यांनी विविध माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। कोकण कट्टा न्यूज कडून देखील शिरीष गवस यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।